हॅलो, गुड इव्हनिंग. ॲपरिझम 211. बारकाईने निरीक्षण करणारा चिकित्सक स्वभावदर्शक लक्षणाला, विशेषतः मनात होणाऱ्या बदलाला किंवा स्वभावात होणाऱ्या परिवर्तनाला विशेष महत्त्व देतो आणि पुष्कळदा या एका प्रमुख व वैशिष्ट्यपूर्ण लक्षणावरून होमिओपॅथिक योग्य औषध कोणते याचा निर्णय केला जातो. कारण हे लक्षण माणसाचे अस्तित्वात व वैशिष्ट्य दाखवते, माणसाचे व्यक्तित्व व वैशिष्ट्य दाखवते. म्हणून या लक्षणाची काळजीपूर्वक नोंद केली पाहिजे. ॲपरिझम 212. म्हणून ज्यांनी औषध निर्माण केली त्याने औषधाचा मानसिक पातळीवर काय परिणाम होतो याची नोंद केली आहे. जगात असे एकही औषध नाही की त्या बलवान औषधाचा मनावर परिणाम होणारा नाही. प्रत्यक्ष औषध आपापल्या परीने मनावर वेगवेगळे परिणाम दाखवते. ॲपरिझम 213. प्रत्येक येणारा रोगी हा, जर आपणास हमखासपणे होमिओपॅथिक औषधाविषयक पद्धतीने दुरुस्त करायचा असेल तर त्या रोग्याची मानसिक अवस्था व मानसिक लक्षणे नुसत्या चिरकालीन रोगातच नव्हे तर आशुकारी रोगातसुद्धा विचारात घ्यास पाहिजे. असे केले नाही तर आपणास योग्य परिणाम दिसून येणार नाही. टिप: ॲकोनाइट हे औषध माणसाने मन शांत व शोषिक असेल तरच योग्य प्रकारे काम करणार नाही. तसेच नक्स ओमिका हे औषध रोगी सौम्य माइल्ड स्वरूपाचा व हळूहळू काम करणारा असेल तर उपयोगी होणार नाही. पर्शेटिला हे औषध जर रोगी आनंदी व हट्टी असेल तर परिणाम करणार नाही. तसेच इग्नेशिया हे औषध जर रोगी बेचैन नसेल व भीती किंवा राग यांचा आविष्कार नसेल तर परिणाम करणार नाही. याचाच अर्थ असा की मानसिक अवस्थेचा विकार आशुकारी रोगात सुद्धा करणे अत्यंत आवश्यक आहे. मानसिक अवस्थेत विचार आशुकारी रोगात सुद्धा करणे अत्यंत आवश्यक आहे. ॲपरिझम 214. मानसिक रोगात सुद्धा मन व शरीर या दुहात होणारे बदल विचारात घेऊन ज्या औषधात जास्तीत जास्त लक्षणे मिळतात असे समान औषध शोधून दिल्याशिवाय अन्य कोणत्याही मार्गाने रोगी दुरुस्त होऊ शकत नाही. ॲपरिझम 215. जवळजवळ सर्व यथाकथित सो कॉल्ड मानसिक व भावनात्मक रोग फक्त मानसिक नसून मानसिक व शारीरिक असे दोन्हीही असतात. परंतु जसा रोग वाढत जातो तसतसा शारीरिक लक्षणे कमी होत जातात व मानसिक लक्षणे वाढत जातात. म्हणून मग अशा रोग्याला एकांगी
स्वरूप प्राप्त होते, परंतु असा एकांगी रोग कधीही एकांगी नसतो. म्हणून पूर्वी झालेले शारीरिक बदल विचारात घेतले पाहिजे. पुष्कळदा असे आढळून येते की अपरिजम 216 पुष्कळदा असे आढळून येते की शारीरिक पातळीवर असणारा भयानक रोग जो जीवाला घातक ठरेल, उदाहरणार्थ फुफ्फुसात पू होणे किंवा अन्य कोणत्या महत्त्वाच्या इंद्रियाचा रोग किंवा एखादा अशुकारी व जीवाला घातक असा रोग लहानपणी झाला तर तो दबून त्याचे एवढी एखादा मानसिक रोग निर्माण होतो व मग उन्माद किंवा मानसिक खिन्नता किंवा मानसिक अस्वस्थता निर्माण होतात व शारीरिक जसा कमी होत जातो तसा मानसिक रोग वाढत जातो आणि शारीरिक पातळीवर रोग इतक्या अल्प प्रमाणात राहतो की तो साधारण चिकित्सकाच्या नजरेला येत नाही. जर काळजीपूर्वक पाहिले तरच दिसून येतो. अशा तऱ्हेने तो रोग एकांगी स्वरूप धारण करतो व पूर्वी जी मानसिक लक्षणे होती ती जास्त प्रमाणात दिसून येतात. मन, बुद्धी व भावना या पातळीवर रोग आपले वास्तव करतो. म्हणून रोगाचा पूर्व इतिहास विचारात घेणे किती आवश्यक आहे याची नीट कल्पना येईल. अपरिजम 217 अशा रोगांच्या बाबतीत आपल्याला रोगाचा इतिहास फार काळजीपूर्वक व बारकाईने घेतला पाहिजे. त्या रोगाची संपूर्ण शारीरिक व मानसिक पातळीवरील लक्षणे व दोहोंची पूर्णपणे नोंद केली पाहिजे. याशिवाय पूर्णपणे रोग दुरुस्त होणार नाही. असे झाल्यानंतर ज्या औषधात संपूर्ण लक्षणे दुरुस्त करण्याचे सामर्थ्य आहे असे योग्य औषधाची निवड करता येईल. अपरिजम 218 या सर्व मानसिक व शारीरिक पातळीवरील लक्षण समुच्चयाचा जोड म्हणून मार्ग झालेल्या शारीरिक पातळीवरील व्याधीची संपूर्ण लक्षणसहित नोंद केली पाहिजे. कारण हा मार्ग झालेला रोग हा मागे झालेला रोग पुढे मानसिक पातळीवर एकांगी रोग म्हणून व्यक्त झाला आहे. जर रोगी हे सांगू शकत नसेल तर त्याचे मित्र व नातलग त्याच्या पूर्वीच्या रोगाविषयी माहिती देऊ शकतील. अपरिजम 219 मागे झालेल्या शारीरिक पातळीवरील रोगांचा इतिहास जर आपणास योग्य प्रकारे मिळू शकला तर सध्या अल्प प्रमाणात का होईना असलेल्या शारीरिक पातळीवरील रोगाची आपणास तुलना करता येईल. जेव्हा मानसिक रोग कमी होतो तेव्हा शारीरिक रोग वाढतो. याकडे आपणाला लक्ष देता येईल. बहुधा असे घडून येते आणि अशा वेळी शारीरिक पातळीवरच रोगाच्या परिवर्तनामुळे हा मानसिक रोग झाला आहे याविषयी आपली खात्री होते. अपरिजम 220 मानसिक पातळीवरील लक्षणे नोंद करताना चिकित्सकाने स्वतः लक्षणे बरोबर आहेत की नाही हे पडताळून पाहावे. रोगी व त्याचे नातलग किंवा मित्र जी मानसिक लक्षणे सांगतील ती बरोबर आहेत